गावाकडची सुंदर सकाळ, पक्ष्यांचा किलबिलाट आणि छान सुंदर वातावरण. नमस्कार मंडळी. तर आज सकाळी सकाळी बागेतल्या कामाला केले मी सुरुवात केलेली आहे. आणि आज आपल्या बागेमध्ये हे काकडीचं बियाणं आहे ना, ते मी लावायला घेते. हे जे बियाणं आहे कुणालच्या वारी मुंबईवरनं आणलेले आहे आणि उन्हाळी काकडीचं बियाणं आहे, हायब्रिड आहे. त्याचा रंग बघा, गुलाबी रंग बघा आहे. आणि असं हायब्रिड बियाणं असतं ना, ते थोडंसं जरा महाग मिळतं. आपल्या बागेमध्ये वाफे की नाही तयारच केलेले आहेत. आपल्या वाफ्याकडे आपण जातोय. ज्यांना बागेची आवड असते ना त्यांना की नाही चैन पडत नाही. माझं पण तसंच होतं. जोपर्यंत मी बागेमध्ये काय करत नाही ना, म्हणजे काही नाही काय करत राहायचं, मला अजिबात चैनच पडत नाही. तर हे बघा, हे आपले वाफे. आता बघा जमीन ओलीच आहे, त्याच्यामुळे फारसं आपल्याला काही करायचं नाही. अलगद फक्त वरच्यावर आपल्याला हे बियाणं लावायचं आहे, एकदम डीप नको आहे. तर असे एका ह्याच्यामध्ये 2-2 बिया आपण टाकूया. आता थंडी कमी कमी होत चालली, त्याच्यामुळे बघा असं गोल अळीसारखं केलेलं आहे. म्हणजे पाणी वगैरे आपण घालायला झालं ना, तर भरपूर असं घालू शकतो. पाणी आपलं वाया जाणार नाही त्याच्यासाठी थोडंसं जरा आता वरती फक्त माती घालायची. ह्याच्यामध्ये शेण राख वगैरे सगळं घातलेलं आहे. आता हे बाकीचं पण बघा. पावसामध्ये आपण काकडी लावतो ना, त्याचं बियाणं वेगळं असतं आणि उन्हाळी काकडीचं बियाणं की नाही वेगळं मिळतं. आणि त्याच्यामुळे आता हे म्हणजे फर्स्ट टाईमच आपण आता हे बियाणं लावतोय उन्हाळी काकडीचं. आता ज्या वेळेस हे बियाणं रुजून येईल त्यावेळेस मग आमचा जो अनुभव आहे ना, तो मी नक्की तुमच्याशी की नाही शेअर करीन. आणि हे बघा, हे थोडंसं जरा बियाणं लावल्यानंतर खत आहे ना, ते बारीक एकदम चुरा करून त्या बियाण्यांच्या वर घातलेलं आहे मी. आता उन्हाचा तडाखा आहे, त्याच्यामुळे बियाणं आपल्याला म्हणजे काही नुकसान होऊ नये रुजून आल्यानंतर, त्याच्यामुळे असं केलेलं आहे. आता ज्यावेळेस रुजून येईल त्यावेळेस नक्कीच तुमच्याशी मी शेअर करीन. तर चला, बाय बाय. असं काहीतरी करत राहायचं, आपला वेळ असं छान काय त्याला म्हणतात, चांगल्या कामासाठी वापरायचा. आनंद पण मिळतो आणि आपल्या मनाचं समाधानसुद्धा होतं. आणि आपल्या घरासाठी आपल्याला भाजीपालासुद्धा मिळतो, ऑर्गॅनिक भाजीपाला.